अभिनेता सैफ अली खानवर हल्लेखोरानं केला घरात चाकू हल्ला। मानेवर पाठीवर 2 वार। सैफवर लीलावती रुग्णालयात 2 शस्त्रक्रिया। सैफ अली खानवरच्या हल्ल्यानंतर क्राईम ब्रांचची टीम कडून घरी तपास। फॉरेन्सिक टीम दाखल। घरातील 3 कर्मचारी ताब्यात। शरद पवार अजित पवार एकाच मंचावर। कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं बारामतीमध्ये एकाच व्यासपीठावर दुरावा मिटणार का याकडे लक्ष। टोरेस पाठोपाठ मुंबईमध्ये मनी एज घोटाळा उघड। 2 संचालकांना पोलिसांनी केली अटक। 24% परताव्यानं शेकडो गुंतवणूकदारांची केली फसवणूक। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याची चर्चा। मुक्तिधाम मंदिर परिसरात फिरत असल्याचे फोटो व्हायरल। पोलिसांकडून शोध सुरू। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज एसआयटी कडून होणार वाल्मिक कराडची चौकशी। मकोका लागल्यानंतर एसआयटी कडून तपास सुरू। लाडकी बहीण योजना ही संविधानाच्या चौकटीतील महिला उत्थानाची योजना। सरकारचं नागपूर खंडपीठात शपथपत्र। योजनेमुळे वित्तीय तूट वाढणार नसल्याचाही निर्वाळा। ऐन हिवाळ्यामध्ये राज्यात वीज टंचाईचं संकट। 25,000 मेगावॅट विजेची मागणी। महाराष्ट्राला वीज पुरवठा करणारे गॅसवर आधारित प्रकल्प ठप्प। महाजनकोला गॅसचा तुटवडा। मुंबईतील प्रदूषणाची हायकोर्टाकडून गंभीर दखल। पेट्रोल डिझेलच्या गाड्या टप्प्याटप्प्यानं काढून टाकणं व्यवहार्य आहे का अभ्यास करा। सीएनजी इलेक्ट्रिक गाड्या वाढवण्यावर भर द्या। कोर्टाचे सरकारला निर्देश।